नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण HSC बोर्डाचा ॲनिमल सायन्स आणि डेअरी पेपर फर्स्ट 6 मार्च रोजी होणार आहे. तर आपण पेपर फर्स्टमधला पहिला चॅप्टर मिल्क ह्यावरती इन शॉर्टमध्ये रिव्हिजन घेऊया. तर मिल्क चॅप्टरवरती येणारा प्रश्न कसा येतो, तर डिफाईन मिल्क 2 मार्कासाठी यावर नेहमी प्रश्न येत असतो. त्यानंतर क्लासिफाय द कन्स्टिट्युएंट्स ऑफ मिल्क यावर 4 मार्कासाठी नेहमी प्रश्न येत असतो. त्या ठिकाणी तुम्हाला विविध कन्स्टिट्युएंट्स क्लासिफाय करून लिहायचे आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द फॅक्टर्स अफेक्टिंग कंपोजिशन ऑफ मिल्क. तर या प्रश्नाचं उत्तर लिहिताना विद्यार्थी मित्रांनो, फॅक्टर्स सर्वप्रथम लिहून घ्यायचे, एनलिस्ट करून घ्यायचे. फॉर एक्झाम्पल फॅक्टर्स कोणते, स्पेसिस असेल, ब्रीड असेल, मिल्किंग पिरियड असेल, सीझन असेल, हे फॅक्टर्स पहिले लिहून घ्यायचे आणि मग ते फॅक्टर्स आपण एक्सप्लेन करायचे. तर मिल्क सर्वप्रथम ह्या उत्तराची सुरुवात करताना मिल्कची व्याख्या लिहायची, त्यानंतर फॅक्टर्स एक्सप्लेन करायचे, एनलिस्ट करायचे आणि नंतर एक्सप्लेन करायचे. त्यानंतर कोलेस्ट्रम याच्यावरती नेहमी प्रश्न येत असतो 2 मार्काला. स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ कोलेस्ट्रम, तुम्हाला मुद्देसूद कोलेस्ट्रमचे प्रॉपर्टीज लिहायचे आहे. प्रॉपर्टीज लिहायच्या अगोदर कोलेस्ट्रमची व्याख्या परफेक्ट लिहायची. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या ही कधीही परफेक्ट लिहायची, कारण व्याख्येमध्ये मार्क्स जातात. नेक्स्ट, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्क. विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ मिल्कवर नेहमी 4 मार्काला प्रश्न येत असतो. एक तर 4 मार्काला येतो, नाही तर 2 मार्काला प्रश्न नेहमी बोर्डाच्या परीक्षेला येत असतो. तर दुधामधले जे घटक आहे, जे मिल्क कन्स्टिट्युएंट्स आहे, ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्यानंतर फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिल्क, मिल्कचे तुम्हाला प्रॉपर्टीज लिखाणासाठी येत असतात. तर तुम्हाला मुद्देसूद लिहून थोडे एक्सप्लेन करून लिहायचं आहे. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स जे शॉर्ट आहे, पर्सेंटेज ऑफ काऊ, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, याच्यावरती नेहमी फिल इन द ब्लँक्स येत असतात. फॉर एक्झाम्पल डॅश कलर इज रिस्पॉन्सिबल फॉर येलोइश कलर, याचं उत्तर आहे कॅरोटीन. नेहमी याच्यावरती फिल इन द ब्लँक्स येत असते. त्यानंतर शॉर्ट नोटवरती नेहमी येणारा प्रश्न मिल्क फॅट असेल, मिल्क व्हिटॅमिन असेल, मिल्क शुगर असेल, एक्सेट्रा, किंवा मिल्क असेल, याच्यावरती नेहमी शॉर्ट नोट्स एक्झाममध्ये येत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या प्रश्नांचा जरी तुम्ही सराव केला तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. धन्यवाद.